इसवी सन 1608 मध्ये ब्रिटिश लोक ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वरूपात भारतात व्यापारासाठी आले आणि सन 1600च्या सनदेअंतर्गत भारतात व्यापार करण्याचा अधिकार कंपनीला मिळाला. आणि मग 1765 मध्ये कंपनीने बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी हक्क म्हणजे महसूल आणि नागरी न्यायाचे हक्क मिळवले. त्याच्यानंतर हे जी कंपनीची अ, कंपनीने जो हक्क मिळवला तेव्हापासून ते आपल्याला भारत स्वतंत्र होईपर्यंत जी काही घटनाक्रम झालाय, हा घटनाक्रम दोन शीर्षकांखाली अ, स्पष्ट केलेला आहे. पहिला म्हणजे कंपनी सरकारची राजवट, जी म्हणजे की 1773 ते 1858, आणि त्याच्यानंतर ब्रिटिश राजगृहाची राजवट, जी म्हणजे 1858 ते 1947. तर आता ह्याच्यामध्ये आपण पहिली कंपनी सरकारची राजवट 1773 ते 1858 मध्ये बघूया कुठले कुठले कायदे आहेत, काय आहे. तर पहिला आहे सन 1773चा नियामक कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773. तर त्याच्यामध्ये त्याची वैशिष्ट्ये काय आहेत की भारतातील राजवटीचे नियंत्रण आणि नियमन करण्याकरिता ब्रिटिश सरकारने उचललेले हे पहिले पाऊल आहे. 2. या कायद्याद्वारे कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कारभाराला प्रथमच मान्यता मिळाली. 3. या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया रचला. 4. बंगालच्या गव्हर्नरचे पद बदलून बंगालचा गव्हर्नर जनरल असे करण्यात आले. पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. 5. बॉम्बे आणि मद्रास प्रांतांच्या गव्हर्नरना बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीनस्थ करण्यात आले. त्याच्यानंतर या कायद्यात कलकत्ता येथे एक सरन्यायाधीश आणि इतर 3 न्यायाधीश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेची तरतूद होती. हे 1774 मध्ये. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही खाजगी व्यापारात सहभागी होण्यास किंवा स्थानिक लोकांकडून भेटवस्तू घेण्यास मनाई करण्यात आली. ब्रिटिश सरकारचे कंपनीवरील नियंत्रण मजबूत करण्यात आले. भारतातील महसूल, नागरी आणि लष्करी घडामोडींचा अहवाल थेट ब्रिटिश सरकारला सादर करणे सक्तीचे करण्यात आले. त्याच्यानंतर 1773चा कायद्याच्या नंतर आहे 1781चा सुधारणा कायदा म्हणजे अमेंडिंग ऍक्ट ऑफ 1781. 1773चा नियामक कायदा सुधारण्याच्या प्रयत्नात ब्रिटिश संसदेने सन 1781चा सुधारित कायदा मंजूर केला. याला सेटलमेंट कायदा देखील म्हटले जाते. तर 1781च्या नंतर आपल्याला सन 1784चा लगेच 3 वर्षांनंतर हा पिटचा भारत कायदा बघूया. पिट्स इंडिया ऍक्ट ऑफ 1784. कंपनीच्या व्यावसायिक आणि राजकीय कार्यातील तफावत स्पष्ट करण्यात आली. संचालक मंडळाला कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कंपनीचे व्यावसायिक संबंधित व्यवहार सांभाळण्याची परवानगी देण्यात आली. तसेच राजकीय कामाकरिता नियंत्रण मंडळ म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल तयार करण्यात आले. नियंत्रण मंडळ आणि संचालक मंडळाला मिळून दुहेरी शासन व्यवस्था सुरुवात झाली. भारतातील नागरी व लष्करी शासन सर्व कामकाजांवर तसेच ब्रिटिशांच्या ताब्यातील मालमत्तेच्या महसुलावर देखरेख ठेवण्याचा आणि निर्देशन करण्याचा अधिकार नियंत्रण मंडळाला देण्यात आला. कंपनीच्या अधिपत्याखाली असणाऱ्या भारतातील प्रदेशांना प्रथमच भारतातील ब्रिटिश मालमत्ता असे संबोधले. ब्रिटिश सरकारला कंपनीच्या भारतातील कारभारावर आणि प्रशासनावर सर्वोच्च नियंत्रण देण्यात आले. त्याच्यानंतर पिट्स कायद्याच्या नंतर आपण बघूया 1886चा कायदा ऍक्ट ऑफ 1886. सन 1886 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस बंगालच्या गव्हर्नर जनरलपदी नियुक्ती करण्यात आली. हे पद स्वीकारताना त्याने 2 मागण्या मांडल्या. एक म्हणजे विशेष प्रकरणांमध्ये त्याच्या परिषदेचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार त्याला देण्यात यावा. तसेच दुसरी अट सरसेनापती पद देखील त्याच्याकडेच देण्यात यावे. त्याच्यानंतर 1793चा सनद कायदा. आता चार्टर ऍक्टच्या सिरीजची सुरुवात झाली. चार्टर ऍक्ट ऑफ 1793. लॉर्ड कॉर्नवॉलिसला
त्याच्या परिषदेबाबत प्रदान करण्यात आलेले अधिलिखित अधिकार सर्व भावी गव्हर्नर जनरल आणि इतर प्रांतांचे गव्हर्नर यांनाही देण्यात आले. 2. बंगालच्या गव्हर्नर जनरलला बॉम्बे आणि मद्रास या अधीनस्थ प्रांतांच्या सरकारांवर नियंत्रण ठेवण्यासोबतच आणखी अधिकार देण्यात आले. त्याच्यानंतर आहे कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी आणखी 20 वर्षांकरिता वाढवण्यात आली. म्हणजे 1793 ची आहे ती 1813 पर्यंत करण्यात आली. सरसेनापती गव्हर्नर जनरलच्या परिषदेचा सदस्य नसावा. त्याच्यानंतर नियंत्रण मंडळाचे सदस्य आणि कर्मचाऱ्यांना यापुढे भारतीय महसुलातून पैसे दिले जातील. त्याच्यानंतर पुढचा चार्टर ऍक्ट आहे 1813 आलेला 20 वर्षांनी. चार्टर ऍक्ट ऑफ 1813 या कायद्याने कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली. सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांकरिता भारताशी व्यापार खुला करण्यात आला. मात्र चहाच्या व्यापारावर आणि चीन बरोबरच्या व्यापारावर कंपनीची मक्तेदारी कायम ठेवण्यात आली. कंपनीच्या अधिपत्याखाली भारतातील प्रदेशांवर ब्रिटिश राजवटीचे सार्वभौमत्व असल्याचे निश्चित करण्यात आले. ख्रिश्चन मिशनऱ्यांना लोकांच्या प्रबोधन करण्याच्या हेतूने भारतात येण्याची परवानगी देण्यात आली. भारतातील ब्रिटिश प्रदेशातील जनतेमध्ये पाश्चिमात्य शिक्षणाच्या प्रसाराची व्यवस्था करण्यात आली. भारतातील स्थानिक सरकारांना व्यक्तींवर कर लादण्याकरिता अधिकृत करण्यात आले. कर न भरणाऱ्या व्यक्तींना शिक्षा करण्याचे अधिकार देखील स्थानिक सरकारांना देण्यात आले. त्याच्यानंतरचा 20 वर्षांनी सन 1833चा सनद कायदा. त्याच्या आधीचा 1813चा होता. हा प्रत्येक चार्टर ऍक्ट हा 20 इयर्सनी आलेला आहे. चार्टर ऍक्ट 1833 ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दिशेने हा अंतिम टप्पा होता. या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा गव्हर्नर जनरल झाला आणि सर्व नागरी आणि लष्करी अधिकार त्याच्याकडे सोपवण्यात आले. याचबरोबर ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारतातील संपूर्ण प्रादेशिक क्षेत्रांवर प्रथमच भारत सरकारचा अधिकार असणारा कायदा सोपवण्यात आला. लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. बॉम्बे आणि मद्रास प्रांताच्या गव्हर्नरांना त्यांच्या वैधानिक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले. गव्हर्नर जनरलला संपूर्ण ब्रिटिश भारताकरिता विशेष कायदेविषयक अधिकार देण्यात आले. या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे व्यावसायिक संस्था म्हणून कामकाज थांबवले. कंपनीचे रूपांतर पूर्णपणे एका प्रशासकीय संस्थेमध्ये झाले. कंपनीच्या ताब्यात असणारे भारतातील भूप्रदेश ब्रिटनचा राजा, त्याचे वारसदार आणि उत्तराधिकारी यांच्या अधिपत्याखाली असल्याचे निश्चित केले. नागरी सेवकांच्या निवडीकरिता खुल्या स्पर्धांची व्यवस्था सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्यानंतर 1853चा सनद कायदा. तर 1793 ते 1853 दरम्यान ब्रिटिश संसदेने मंजूर केलेल्या सनद कायद्याच्या मालिकेतील हा शेवटचा कायदा होता. घटनात्मक दृष्ट्या हा कायदा महत्त्वपूर्ण मानला जातो. गव्हर्नर जनरलच्या परिषदेची कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ विषयक कार्य वेगळी करण्यात आली. विधान परिषदेत 6 नवीन सदस्य जोडण्याची तरतूदही करण्यात आली. या सदस्यांना वैधानिक सल्लागार म्हटले जाई. नागरी सेवकांची निवड आणि भरतीकरिता खुल्या स्पर्धा व्यवस्थेची सुरू करण्यात आली. करारबद्ध नागरी सेवा देखील भारतीयांसाठी खुली करण्यात आली. सन 1854 मध्ये मॅकॉले समिती, भारतीय नागरी सेवेवरील समिती नेमण्यात आली. त्याच्यानंतरची पुढचा कालक्रम आहे तो म्हणजे ब्रिटिश राजगृहाची राजवट 1858 ते 1947. तर मग ह्याच्यामध्ये जे काही कायदे आलेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.